3 एकाच परिभागातील एकाच पंचक्रोशीतील आपल्याला संघ आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. जय मसोबा पागड्याचा पाडा विरोधात गोरपे. अगदी सीमलंगड प्रीमियर लीग मध्ये दोन संघ या संघातील खेळाडू सातत्याने एकत्रित आपण खेळताना पाहिलेत. एकमेकांचे दागेदोरे एकमेकांना ठाऊक आहेत आणि हे पाहता अगदी पहिलाच बॉल उत्तमरित्या फटका खेळलाय आणि पहिल्याच बॉल वरती आलेला हा दर्जेदार चौकार. म्हणून पनवेलला ओळखलं जातं आणि त्याची खासियत डीजे सूरज. रोशन पाटिल डीजे सूरज का जो पेन ड्राइव है मैंने बहुत बार लेने की कोशिश की थी क्योंकि उनके पास जो गानों का कलेक्शन है ना बहुत बढ़िया है, इंस्पिरेशन है. आप सुनते सुनते आपको बहुत मजा आएगा, थक नहीं जाओगे, इतने अच्छे डीजे मास्टर है वो. सूरज आपका स्वागत है. दिशा दिखाई, बैकवर्ड्स करने पे कोई फील्डर नहीं है, अंपायर का सिग्नल, नो बॉल, फ्री हिट बॉल होगा यहाँ पर. 5 रन बल्लेबाज के खाते में, टीम के खाते में, और ये चौका. फुल टॉस गेंद थी, अंपायर ने बीमर बॉल घोषित किया है. अक्रॉस द लाइन पर फॉलिंग स्वीप खेला इसको हल्के हाथों से और टीम गेंद बैकवर्ड स्क्वायर बाउंड्री के बाहर है. देवा के बल्ले से 4 रन. टीम पहुंचे 9 पे. फ्री हिट बॉल यहां पर घोषित होगा. पहली गेंद पर 9 रन बने अभी तक. एक गेंद पे 6 बनते रोशन, लेकिन 9 बने. काफी अच्छी बल्लेबाज है गोर पे. टीम के बल्लेबाज देवा के माध्यम से. पप एक यॉर्कर. फ्री हिट बॉल मात्र 0 यहाँ पर आएगी. शानदार गेंदबाजी. सागर पहली गेंद भले महंगी थी 9 रनों की, लेकिन उसके बाद ये वापसी हुई गेंदबाज की. सागर फराड जो MTClive.in के CEO MD मैनेजर डायरेक्टर है, गेंदबाजी कर रहे और काफ़ी बढ़िया गेंदबाजी इनकी होती है पागड़ सपाटा की ओर से. ओपनर बल्लेबाज भी है, 2 धारी तलवार है, एक परफेक्ट ऑलराउंडर. परफॉर्मेंस अच्छा होता है इनका. मिस टाइमिंग, हवा में पहले विकेट की तलाश पूरी होते होते बच गई रोशन. देवा का विकेट बहुत ही इंपॉर्टेंट है टीम पागड़ सपाटा के लिए, क्योंकि गोरपे टीम के जो देवा कई मैदान पे मैच विनिंग पारी खेल चुके, कई मर्तबा मालिका वीर का चषक उन्हें मिला है और काफी फॉर्म में है. नक्कीच देवानं अनेक स्पर्धेमध्ये उत्तम दर्जाची खेळी ही साकार केली आहे. असा देवा त्याच्या साथीने असलेल्या खेळाडू बॅटिंग मार्कवरती भगवान गायकर ऑन फायर त्यांना खेळ साकार करायचे आणि पहिली सलामीची जोडी चालली. एक दर्जेदार फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून साध्य झाली तर समोरील संघ पागड्याचा पाडा संघाविरोधात एक धाकट स्कोर हा उभा केला जाऊ शकतो गोरपे संघाच्या माध्यमातून. चला स्पीडली खेळा. भगवान इस स्ट्राइक एंड पर लेफ्ट हैंड बल्लेबाज, एक राइट हैंड बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर. एक कॉम्बिनेशन बहुत अच्छा है. पिछले मुकाबले में यही हुआ. आप देखिए सतरंगी हेदुटने ब के 2 बल्लेबाज थे, धीरज लेफ्ट हैंड थे और रोहित पाटिल राइट हैंड बल्लेबाज थे. तो ये जब कॉम्बिनेशन होता है ना लेफ्ट एंड राइट का, तो गेंदबाज को तकलीफ होती है. उन्हें वेरिएशन का इस्तेमाल लगातार करना पड़ता है, क्योंकि वो लेफ्ट एंड राइटी का जो कॉम्बिनेशन है ना, वहाँ पर एक साइड की गेंदे वो नहीं डाल सकते, अलग गेंदे उन्हें करनी पड़ती है. अगदी फिल्डिंगसाठी सुद्धा मोठी डोकेदुखी असते. अगदी पाठमोरी जात अगदी फाईन खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आलेला अजून एक डॉट बॉल. डॉट बॉल हे सफर केले जात आहेत. जबराट गोलंदाजी सागर फराटच्या माध्यमातून ही आखली जाते. ओम साई MTC हे त्यांच्या माध्यमातून हँडलिंग केले जातं. रोशन असतील त्यांचे दमदार कार्य असतं MTCच्या माध्यमातून. राइट आर्म सीमर गेंदबाजी है, पेसर बॉलर है, फास्ट गेंदबाजी करना चाहते हैं. पगड़े पाड़ा एक्सप्रेस सागर. पे गेंद है, ये टप्पा बिल्कुल सही, लेंथ अच्छी है. टप्पा खाने के बाद उछाल गेंद में यहाँ पर देखा. विकेट कीपर ने भी अच्छा कैरी किया और लगातार 0 यहाँ पर आते हुए. शुरुआत खराब थी गेंदबाज की. 1 गेंदों पे इन्होंने 9 रन दिए थे, लेकिन अब 5 गेंदे हुए, टीम का टोटल है 10. यानी पिछले 4 गेंदों पे मात्र 1 रन. इसे कमबैक कहते हैं. ये कमबैक करने वाली गेंदबाज है सागर फराट. आउटस्टैंडिंग. पावर प्ले में इसे वापसी कहते हैं. आखिरी गेंद भी कमाल की. राइट आर्म सीमर चमक गए सागर फराड. पिछले 5 गेंदों पे मात्र 2 रन दिए, 1 गेंद पे 9 थे. पहला ओवर का खेल समाप्त है और टीम पहुंच चुकी है गोर पे 11-0 विकेट के नुकसान पर. क्या जबरदस्त वापसी, अनबिलीवेबल क्रिकेट यहाँ पर मुझे देखने मिला है गेंदबाजी के द्वारा, क्योंकि पहले गेंद पे 9, 5 गेंद पे 2. कितना अंतर है
गेंद और रनों में ऐसा लगा कि पहले ओवर में मुझे लगा 25-20 या उससे ज़्यादा बनेंगे जब 9 बने थे, लेकिन वो वापसी देखिए मात्र 2 रनों की। सागर फराड 2 ओवर करेंगे इस मुकाबले में डेफिनेटली, क्योंकि यही होता है कि गेंदबाज का दिन अच्छा होता है, रात अच्छी होती है। अगर वो अच्छी गेंदबाजी करे तो वो दूसरा स्पेल भी रोशन डिजर्व करते हैं। 11 पे 0 वेलकम उसाटने ट्रॉफी का इंतजार सभी लोग करते 365 दिन कि टूर्नामेंट कभी आएगी और कब दर्शक इसका मजा लेंगे। रोशन आप देखिए हर रात दर्शकों का मेला लगा रहता है यहाँ पर। कल भी दर्शक नाच रहे थे डीजे पे, सूरज डीजे मास्टर होंगे तो नाचेंगे क्योंकि उनका गाना बजाने का तरीका नंबर 1 है, झूम रहे थे। और जैसे अगले मुकाबले पेश होंगे, जैसे मैंने कहा नारायण टीम, उसाटने, वो जो टीमें आएगी तो और भी मजा आएगा मुकाबले में। प्रवीण, असली मजा पुढील लढतीमध्ये पाहायला मिळेल, जो संग्राम 11 नितळस विरोधात ऋण 11 नारायणचा सामना आहे ना। नारायणकर मोठ्या संख्येने येत असतात, उसटणे गावची मग कोणती स्पर्धा असो। जी बिल्कुल, अगली जो 4 टीमें हैं ना, नितलस के दर्शक यहाँ पर होंगे, नारायण के दर्शक होंगे, दर्शित 11 काकड़वाल, इन्हें नहीं भूलना चाहिए, और उसाटने टीम। इट्स अ डॉट बॉल। गुरपे टीम 5 ओवर का रोशन ये मैच है। इस टीम को मेरे ख्याल से 70 रन तो चाहिए, क्योंकि जो बल्लेबाजी पकड़ सपाटा कि मैंने देखी कई मैदान पे, ये चेसिंग टीम है, रनों को चेस करना जानती है। अगदी अमोल फराट आणि त्यानंतर सागर असतील, मोठी धावत संख्या ते तोडू शकतात, इतकी ताकद या फलंदाजीमध्ये आपण नेहमीच पाहतो। अगदी उत्तम दर्जाचे फटके खेळले जात आहेत। भगवानच्या बॅटमधून हा बलवान स्ट्रोक, भगवान ऑन फायर। Johnny. अगदी फलंदाजानं चेंडूचा पूर्णपणे पाठला केला, असंच काहीसं आपण चित्र पाहिलं। अबे फ्रॉम द बॉडी, अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू हा गोलंदाज अमोल फराडनं सफर केला होता आणि त्याच्यावरती अगदी फलंदाज भगवान गायकरनं ऑन फायर हा चौकार लगावला। अचंबित करणारी फटकेबाजी ही अवगत केली जाते आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा इथे खर्चिक झाल्यात। अमोल फराट जबराट वेगानं हा चेंडू सफर झालाय, परंतु व्हाईट बॉल हा इथे पाहायला मिळतो। ऑफिशियल पंचांची भूमिका पाहिली तर दमदार ऑफिशियल कार्य जगदीश दूधकर जे वसारचे आहेत, त्यानंतर आपण सचिन कडू रोहिंजनचे आणि मनोज पवार उत्तर शिव, एक उत्तम कामगिरी। 3 विभाग के 3 अंपायर है, वसार के अंपायर है उत्तर शिव और रोहिंजन, कई बार अंपायरिंग कर चुके हैं और कोऑर्डिनेशन बहुत ही अच्छा है, आपने देखा पहले मुकाबले से। और गैप शॉट, फील्डर नहीं पहुंच पाए, डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर आता हुआ एक और फैब 4 चौका। स्ट्रोक इथे लगवत असताना आपण भगवान अतिशय बलवान फटके खेळतो आपल्या माध्यमातून, चांगले फटके ते सफर केले जात आहेत। अगदी प्रत्येक चेंडूवरती प्रहारबाजी ही चांगली राहिली आहे। ओहो, प्रहार केलाय, अगदी उत्तम दर्जाचा फटका खेळलाय, सीमा पल्ल्याड भ्याड हल्ला, अजून एक षटकार। हवा के झोंके से ये छक्का आपको देखने मिला है। देखिए बाहर निकले, अक्रॉस द लाइन जगह बनाई और स्लॉट में गेंद आई है, सीधा प्लॉट में 6 में तब्दील। भगवान, जैसे दोनों के नाम बहुत अच्छे हैं, एक है देवा, दूसरा है भगवान, मतलब दोनों का एक ही अर्थ होता है, देवा और भगवान, भगवंत। या जी बिल्कुल, देखिए ये अच्छी गेंद थी। लेफ्ट हैंड बैटर है भगवान, देवा नॉन स्ट्राइक एंड पर राइट हैंड बैटर है, दोनों 9 पे खेल रहे और टीम 26 के करीब पहुंची है। भगवान मेरे ख्याल से 15 पे पहुंच गए। अगदी अमोल फराट तोही ट्रम्प कार्ड आणि या गोलंदाजा विरोधात अटके पार एक फटके खेळले जात आहेत। अगदी कॉपीबुक स्टाईल फटक्यांची आपण आतिषबाजी पाहतो, धोका आहे आणि इथे अंतिम चरणामध्ये इथे खेळाडू होतोय रन आउट। पहिला करारा दे धक्का गोरपेला आणि इथे खेळाडू बाद होतोय।
गोरपे संघाचा भगवान गायकर बॅक टू द पवेलियन. वडाला बांधला 27 पे पहला विकेट गिरा है 2 ओवर के समाप्ति के बाद. भगवान 16 पे आउट हुए. रोशन, गेंदबाजी करने वाली टीम इस साल एक भी ट्रॉफी नहीं जीत पाई पागड़ सपाटा. उन्हें अकाउंट ओपन करना है. देखिए यही होता है, असफलता, फेलियर, एक राउंड हारना, 2 राउंड हारना, तीसरा हारना, लेकिन वो ट्रॉफी का इंतजार और पागड़ सपाटा अभी भी कर रहे हैं. उनका सपना इस सीजन में उन्हें खाता खोलना एक ट्रॉफी. मेरे ख्याल से इनकी जैसे कई टीमें होगी पागड़ सपाटा की तरह, कई खिलाड़ी होंगे जो लगातार हार रहे प्रतियोगिता में, लेकिन एक ट्रॉफी जीतना उनका सपना है. अगदी काही संघ वारंवार जेव्हा परास्त होतात तेव्हा प्रेक्षक मैदानाकडे फेरफटका मारत नसतात, हे आपण ग्रामीणमध्ये पाहिले. परंतु कदाचित तात्काळ एखादा विजय संपादन झाला तर प्रेक्षकांची तोबा गर्दी असते. हे वैशिष्ट्य राहिले ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचं. और उस गांव के दर्शक यूट्यूब पे मैच भी देखते हैं. अगर वो टीम फॉर्म में होती है तो पूरा मैच देखते हैं लास्ट तक, वन साइड हो, फिर भी उन्हें पता है बाजी पलटेगी. अभी 27 पे 1 दर्शक है, सब जानते हैं. शॉट अच्छा है भाई. देवा अभी जिंदा है. भगवान आउट होने के बाद देवा ने पारी संभाली. स्टैंड एंड डिलीवर छक्का. टायमिंग सॉन्ग प्ले केले जात. देवानं इथे षटकाराचा मेवा चाखवलाय. चांगली फटकेबाजी, षटकार. फटा पोस्टर निकला देवा. पोस्टर फटा है वहां पे. बैनर हिट. 33 पे 1 शानदार बैटिंग. देवा ऑन फायर. इसी स्ट्रोक की आवश्यकता है और लय में आ चुके देवा. उनकी भूमिका बहुत ही अहम है मुकाबले में. ये जरूरत नहीं थी, आपने सीधे बल्ले से छक्का मारा है. पावर है, पोटेशियम है, उसी अंदाज में खेली है. शायद रडार में थी गेंद, लेकिन स्कूप करने की वो जो कोशिश थी वो नाकामयाब रही उनके लिए. देखिए फिर से एक बार एक्शन रिप्ले दिखा रहे, नहीं थी जरूरत, सीधे बल्ले से उन्हें खेलना था. अभी कल्पेश पाटिल की ओर से 2 सिक्सर के लिए 1000 है. बल्लेबाज गोरपे के बल्लेबाजों के लिए इनाम. 33 पे 1 दूसरा स्पेल कर रहे सागर फड़ाट. पहले स्पेल में उन्होंने 11 रन दिए थे. 1 गेंद पे 9 दिए थे, 5 गेंद पे 2 दिए थे. इसीलिए उनका दूसरा स्पेल भी बहुत ही महत्वपूर्ण इस मुकाबले में. लेकिन पहली गेंद पे उनका स्वागत 6 के साथ हुआ. सागर फराट को बड़ा स्ट्रोक लगा पहली गेंद पर. अगदी प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट केले गोरपे या संघाच्या फलंदाजांकडून. अगली पेशकश, काउंटर अटॅक. सागरनं अतिशय वेगवान चेंडू आपल्या भात्यातून सफर केला. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार आणि त्यानंतर वारंवार पाठलाग. अगदी 2 पाठोपाठचे हे 2 डॉट बॉल पाहिले. अगदी फलंदाजाचा माइंड रीड केल्यानंतर हे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करतोय. जय म्हसोबा पागड्याचा पाडा संघाचा धुरंधर गोलंदाज सागर फराट. अगदी फलंदाजांनी जबराट कामगिरी आखली. समोर पाहायला मिळतो देवा 7 चेंडूमध्ये 15 धावा त्याच्या बाडमधून. आणि अगदी खेळपट्टीचा एक चांगला उपयोग हे 2 फलंदाजांच्या माध्यमातून आखला जातो. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय आणि अजून एक सुटलेला झेल. हा घातक ठरेल टीम पागडचा पाडा संघासाठी. त्या ठिकाणी सज्ज होता गोरख. उरण त्या ठिकाणी सज्ज होता आणि झेल घेणं खूप गरजेचं होतं. 35 पे 1 देवा का कैच छूटा है. 17 रन देवा ने अभी बनाए. और बड़ा बैटर है, बड़ा बल्लेबाज है. किसी बड़े बल्लेबाज को मौका न दीजिए, क्योंकि वो मैच विनर भी बन सकता है. और वो मूवमेंट गोरपे टीम के लिए बनेगा देवा के बल्लेबाजी से. वो कैच का परिणाम क्या होगा आइए देखते हैं. 2 गेंद तो बची इस ओवर में और देवा 17 पे खेल रहे. टीम 35 पे पहुंची है. फुलटाव से ताकत नहीं लगा यहाँ पर. टाइमिंग थोड़ा कम रहा बल्लेबाज का. अगर टाइमिंग शॉट लगाते तो ये छक्का होता रोशन. ओवर थ्रो आ रहा है यहाँ पर. फिर से उन्हें स्ट्राइक मिली है. ये कितने मिलेंगे? पीछे फील्डर नहीं है. क्या ये छक्का मिलेगा? जी जा रही है बाउंड्री के बाहर. ओवर थ्रो. अंपायर की निगाह आ रही की जी 6 रन मिलेंगे यहाँ पे. राखीव कार्डमध्ये चर्चा आहे. इथे घडलेला जो आपण क्षण पाहिला तर या चेंडूगाने आलेल्या तब्बल 6 धावा काहीशा घातक ठरू शकतायत.
टीम पागड़ेचा पाड़ा संघासाठी देखिए विकेट कीपर के जो पीछे खिलाड़ी है सर पे हाथ रख के पछतावा हो रहा है उन्हें ओवर थ्रो का कि ये क्या हो गया, क्योंकि इससे पहले कैच छूटा वो तो उनकी मेरे ख्याल से नाराजगी थी। उसके बाद एक और बड़ा धमाका हुआ, पूरी टीम नाराज है अभी। अगदी खेळाडू अमोल फराड असेल, त्यानंतर सागर फराड असेल, काहीसा नाराज आहे, दुखी आहे, कारण त्या दर्जाचा काहीशा अतिरिक्त धावा या क्षेत्ररक्षक डिपार्टमेंटच्या माध्यमातून खर्चिक होताना पाहायला मिळत आहेत. 41 धावसंख्येवरती काहीशी दरमजल पाहायला मिळते गोरपे या संघाची. 2 छक्के इस ओवर में अभी तक लगे, ओवर थ्रो के 6, पहली गेंद पे भी 6 लगे और इस ओवर में अभी तक 14 रन पूरे आ चुके देवा के बल्ले से। वन मैन शो खेल रहा है देवा। कैच छूटने के बाद ड्राइव किया, इस गेंद को लॉफ्ट किया था सामने की दिशा में, ऑन साइड पे सिंगल। आखिरी गेंद थी, स्ट्राइक अपने खाते में रखी है देवा ने। यहाँ पर 3 ओवर का खेल समाप्त है और टीम जाके पहुंची है 42 करंट रन रेट 14.48 का है। रोशन इसी अंदाज में ये टीम अगर खेलती है तो मुझे ख्याल से और जो 12 गेंदें बची है ये टीम 70 के आसपास यहाँ पर पहुंच सकती है। अगदी प्रोजेक्ट स्कोर पाहिला तर 70 पाहायला मिळतील. तर ड्रिंक टाइम असेल, पाण्याची मागणी केली जाते, डीजे. लाइव टेलीकास्ट में दर्शक सुनते हैं कितने ज़बरदस्त गाने यहाँ पर डीजे मास्टर सूरज बजा रहे, इसलिए तो इस डीजे मास्टर को नंबर 1 डीजे मास्टर का खिताब मिला है। और हमने अभी देखा कलाकार प्रीमियर लीग में इस डीजे मास्टर का बड़ा बैनर लगा रहता है सूरज SDC डीजे का, और हमेशा दर्शकों को लुभाते ये वो डीजे मास्टर है सूरज चौधरी फ्रॉम वलवली। आपको बहुत सारी शुभकामनाएं। वेतन पाटील, जतीन पाटील, गोरपे यांच्याकडून कॅश प्राइज आहे. फलंदाज कल्पेशसाठी पाठोपाठ लगातार 2 6 1000 रुपये. चला थोडीशी घाई करायची. फिल्डिंग टीम पागड्याचा पाडा विरोधात गोरपे आज आपल्याला सामना पाहायला मिळतो आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान 42 धावा आपण बनताना पाहिल्या. आणि सूरज चौधरी जेव्हा डीजे वादक म्हणून असतो तेव्हा पळसाचं पान हे गाणं व्हायलाच हवं, ही पब्लिक डिमांड आहे. हो अगदी बरोबर. आपला आदिवासी विभागाचं तो गाणं आहे पल्साचं पान, आणि काय जबरदस्त तो गाणं आहे, मजा येते. रोशन अनेक लोक हल्दीमध्ये त्याच्यावर डान्स करत असतात. यूट्यूबवरती हे गाणं प्रक्षेपित होत नाहीत कारण कॉपीराईट असतो एखाद्या वेबसाईटला, परंतु मैदानामध्ये प्रेक्षकांना तो आनंद घेता येईल. 42 पे 1, 2 ओवर का खेल मात्र बचा है. देवा 24 पे खेल रहे, कल्पेश नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक गेंद पर 0 पे अभी तक है। और देवा का कैच छूटा था रोशन जब वो मेरे ख्याल से 15 रनों पे खेल रहे, उसके बाद उन्होंने और 9 रन जोड़े और अभी तक बल्लेबाजी कर रहे. फर्स्ट इनिंग गोरपे खेळतो, बॅटिंग मार्क होती, बॉलिंग मार्क होती, पागड्याचा पाडा पहिल्या 3 षटकांदरम्यान 42 धावा बनताना पाहिल्या. आणि चतुर्थ षटकादरम्यान पाहायला मिळतो सागर प्रतीक फराडचा इथे वापर झालाय. सागरनं अमोल षटक हाताळला आणि आता मात्र प्रतीक आपलं प्रतिबिंब उमटवण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय आणि त्याला उत्तम दर्जाची गोलंदाजी ही सफर करावी लागेल. यानंतरचा जो सामना आहे संग्राम 11 नितळस विरोधात ऋण 11 नारेन, दोन्ही संघातील संघनायकाला अंतिम कॉल आहे. हे इनिंग समाप्त व्हायच्या आतोआत टॉससाठी आपण प्रस्थान करायचं आहे. टीम नितळस, टीम नारेन आणि त्यानंतर पाहायला मिळेल दर्शित 11 ऐक गावदेवी काकडवाल विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे. सुसाट वेगानं हा फटका खेळाय सीमा पल्ल्याड, अजून एक भ्याडल्ला षटकार. पल्साचा धाकड फटका इथे खेळला गेला. ओहो, पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि हे पाहिलं तर गोलंदाज आपली दहशत प्रस्थापित करण्याचे हेतू आखत असताना आक्रमक शैलीचा चेंडू इथे सफर केलाय. इथे घडलं काय? बैटर आउट है भाई, आपको निकलना है, बल्ले पे लगी गेंद. बल्लेबाज इंतजार कर रहे कि अंपायर क्या उंगली नहीं उठा रहे तो नॉट आउट है. उनका भी सही है कि अंपायर उन्हें उंगली नहीं उठा रहे तो वो रुके थे वहाँ पे,
लेकिन बाद में एक अंपायर ने कहा कि वो आउट है। अंपायर भी हंस रहे यहाँ पे कि बल्लेबाज आपको खुद निकलना था। ये देखिए बल्ले के टोपी लगी है, मिस टाइमिंग और बॅक टू द बॉल ड्राईव्ह। अगदी सेलिब्रेशन खूप वेगळं पाहिलं त्या ठिकाणी सज्ज होता प्रतीक पराड आपण क्रिकेटमध्ये खूप वेगवेगळे आपण नियम पाहतो जेव्हा एखादा खेळाडू धाकटरित्या गोलंदाजी सफर करत असतो त्यानंतर पाहिलं जर लेग बिफोर साठी जर अपील झाली नाही तर पंचांनाही अधिकार नसतो फलंदाजाला बाद घोषित करण्याचा असे नाना विविध आपण नियम क्रिकेटमध्ये पाहतो आणि हे पाहता अगदी तेच काहीसं घडलं होतं आणि ते पाहिलं तर अगदी गडी बाद होताना पाहिला यापुढील सामना नारायण विरोधात नेतलस सन्मान्य दामू पाटील आणि नाथा पाटील तोंडरेगाव यांचे इथे आगमन झाले त्यांचं मनपूर्वक स्वागत। थोड़ी धीमी गति की गेंद है, दिशाहीन, अंपायर ने वाइड घोषित किया उसे। कल्पेश आउट होने के बाद न्यू बैटर विकास पाटिल है, 0 पर 50 टीम का टोटल बनता हुआ अर्धशतक 2 विकेटों के नुकसान पर। ओवर नंबर 4 प्रतीक फराड ने अभी तक 8 रन दिए 3 गेंदों पे और एक सफलता हासिल की है उनके खाते में। प्रतीकनं अगदी घर वापसी ही साकार केली अलीकडं विकेटचं राहिलं पतन अतिशय वेगवान चेंडू सफर गेलाय सचिन कडूसर रोहिंजन यांचा इशारा पाहायला मिळतो व्हाईट बॉल पाठोपाठ सळग 2 अतिरिक्त चेंडू इथे सफर केले जात आहेत अवांतरच्या धावा इथे अधोरेखित करत असताना स्कोर कार्ड वरती आमचे भाया आणि हे पाहता की देवा 25 वरती खेळतोय विकास हा नवीन खेळाडू आलाय। तर याच दरम्यान सन्माननीय भगवानजी टेंबे यांचे ते आगमन झालंय। तोंडरेगाव भगवानजी टेंबे साहेब आपलं हार्दिक स्वागत है काकाश्री। 51 2 विकेटों के नुकसान पर 2 वाइड बॉल लगातार। खराब गेंदबाजी, जूसी फुल टॉस, दिशा दी, गैप में गेंद गई है बखूबी, फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। सना खासम खास विकास पाटील आक्रमक होते पहिला चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला आणि आता मिश्रित गोलंदाजी आखली जाते प्रतीक फराडच्या माध्यमातून अगदी स्लोअर चेंडू सफर गेलाय आलेला हा डॉट बॉल सिंगल 6 डब्लू 2 वाइड बॉल चौका और वापिस 0 सब कुछ है वहां पे स्कोर बोर्ड पे इनके गेंदबाजी में हर गेंद पे कुछ नया है हर गेंद पे कुछ नया डाला गेंदबाज ने। प्रॉपर टाइमिंग बैकवर्ड स्क्वायर लेग पे बेहतरीन कैच विकास पाटिल की पारी समाप्त हुई एक और झटका गोरपे टीम को लगता हुआ विकेट नंबर 3। चांगला झेल पाहिला आपण किरण कालोखे या कालोख्या रात्री चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहिली आपण अगदी मानवी विद्युत मनरे पाहतो आणि प्रकाश झोतामध्ये प्रत्येक संघाला चांगला खेळ हा साकार करायचा आहे 55 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते गोरपे या संघाची जय खांडेश्वर गोरपे या संघाच्या विरोधात खेळतोय जय म्हसोबा पागड्याचा पाडा। नाइट मैच में सबसे ज्यादा इंपॉर्टेंट होते हैं लाइट्स। चर्चा होती है दर्शकों की खिलाड़ी की लाइट्स कम थी इस टूर्नामेंट में लेकिन यहाँ पे ऐसा नहीं है बहुत अच्छी लाइट्स है आप देखिए विकेट पूरी चमक रही है पाटा विकेट है और चारों तरफ 8 टावर जो है ना वो यहाँ पे मुकाबले की रोशनी बढ़ा रहे। 55 पे 3 4 ओवर का खेल समाप्त है परफेक्ट लाइट्स रोशनी की कोई कमी नहीं इस मुकाबले में इस टूर्नामेंट में। वेलकम ट्रॉफी उसाटने आखिरी ओवर ओ तगड़ा स्ट्रोक है भाई हथौड़ा लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर आते आते शुरुआत 4 के साथ बल्लेबाज देवा।
17 रनों पे कैच छूटी थी। अब ये बल्लेबाज 33 रनों पे खेल रहे, मतलब उन्होंने और रन उसमें आधे जोड़ दिए। ये देखिए हवा में स्टैंड एंड डिलीवर, कैच छूटने का नतीजा ताबड़तोड़ एक और छक्का। मिळा सॉन्ग प्ले केले जात आहेत डीजे सूरज चौधरी। हातोडा चाललाय देवाचा, ज्याचा झेल सुटल्यानंतर तो बरसतोय, तो गाजवतोय हा मैदान। वाह देवा, 35 पे 3, 65, आज हाई स्कोर बनेगा। फुल टॉस गेंद, अंपायर कह रहे कि भाई स्टंप को छोड़ के गेंद बाहर की दिशा में घूम रही, यहां पर अंपायर क्रॉसिंग पे चेक करेंगे क्या ऐसे रन होते। तो बल्लेबाज यहां पर रन आउट होंगे, एक ही रन मात्र यहां से मिलेगा। रोशन देवा 35 पे खेल रहे और कमाल की बल्लेबाजी। आज किसी भी मैच में इतना टोटल हमें देखने नहीं मिला, जैसे पहले मुकाबले में इतना टोटल मेरे ख्याल 67 था, लेकिन ये ज्यादा रन बन रहे रोशन आज गोरपे की ओर से। अगदी तगडं आव्हान उभा करण्याचा प्रयत्न जय खांडेश्वर गोरपे या संघाच्या माध्यमातून आखलाय। अगदी अंतिम क्षणी सुद्धा देवा खेळपट्टीवरती तळ ठोकून बसलाय। अगदी 14 चेंडू 36 धावसंख्येचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिले आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलेला खेळाडू सार्थक ठाकरे पहिल्या 2 चेंडूंमध्ये काहीसा महागडा ठरल्यानंतर या गोलंदाजानं काहीसा वसपा करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यापुढील 3 चेंडूंमध्ये अगदी प्रकाशमय कामगिरी त्याला साकार करावी लागेल। नेक्स्ट बॉल, अगली पेशकश काउंटर अटॅक, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। क्षेत्ररक्षक अमोल त्या ठिकाणी सज्ज असताना फेकी चांगली राहिली, परंतु जजिंग करणं काहीसं कठीण झालं। त्या ठिकाणी सज्ज होता सागर फराट। 5 जजिंग चांगली झालं असतं तर खेळाडू कदाचित रन आउट होऊ शकला असता। पूरा मोर्चा देवा ने संभाला है, किरदार फरिश्ता ऐसा ही किरदार होना चाहिए हर खिलाड़ी का, जो बखूबी निभा रहा है उस किरदार को। सन्माननीय निलेश शेठ पाटील नारायणगाव यांना विनंती आहे, उत्कृष्ट पॅकर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पाहिलं तर आलेला अजून एक 1 टप्पा सीमा पार शानदार चौका। सत्रह पे कैच छूटी थी, अब 42 पे खेल रहे हैं, यानी 25 रन कैच छूटने के बाद उनके बल्ले से जोड़े गए। यही तो टर्निंग पॉइंट था मैच का, और आज का हाई स्कोर 72। अगदी हवाई झोके घेत असताना आपण गोरपेचा हा देवा बरसतोय, अजून एक भॅड हल्ला आणि पाठोपाठ लगातारचा हा दुसरा चौका। 46 से 40 दावा, बहुत बढ़िया बल्लेबाजी है। 17 गेंदों पर देवा के लिए जोरदार तालियां टीम गोरपे के दर्शक और गोरपे टीम, जबरदस्त बल्लेबाजी। 17 पे 46, 17 पे कैच छूटी थी और उसके बाद 29 रनों की और लंबी पारी उन्होंने जोड़ी है देवा के माध्यम से, और 300 का स्ट्राइक रेट। तर इथे देवानं अगदी चांगल्या स्ट्राईक रेटनं धावा बनवल्या। यापुढील सामना आणि त्या सामन्याचा टॉस इथे संपन्न केला जाईल। संग्राम 11 नितळ संघाच्या अगेन्स्ट खेळेल ऋण 11 नारेन। या दोन संघांदरम्यान तात्काळ इथे टॉस केला जातो। टॉस करण्यासाठी मी दामू पाटील तोंडरे यांना विनंती करतो। दामूजी पाटील, भगवान टेंबे आणि सन्माननीय नाथाजी पाटील तिघांनी या, तिघांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कॉल संपन्न केला जाईल। सामना क्रमांक 4, नितलस विरुद्ध नाहरेन या दोन संघामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल। 5 ओव्हर मॅच, कंपल्सरी चेसिंग। हेड अँड टेल हा टॉस करण्यासाठी दामूजी पाटील, भगवान टेंबे आणि नाथाजी पाटील तोंडरे गावचे मान्यवर, त्यांना विनंती असेल की आपण हा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे। ऑन लाईव्ह टेलिकास्ट प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस कंप्लीट, हेड अँड टेल, टीम नेतलस वॉन द टॉस। अभिनंदन, टीम नेतलस वॉन द टॉस। तर पाहुण्यांना विनंती करतो आपण थांबायचं आहे, आयोजकांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाईल। सन्माननीय दामू पाटील साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल। मी आयोजकांना विनंती करतो की
दामू पाटील यांचा इथे विशेष सन्मान करायचा आहे. गेस्ट इज अवर गॉड. वेलकम ट्रॉफी टू वेलकम ऑल द गेस्ट. वेलकम ट्रॉफीच्या आयोजकांच्या शुभ हस्ते दामूजी पाटील यांचा हा सन्मान इथे केला जाईल. वेलकम ट्रॉफी, वेलकम टीम उसाटणे ग्रामस्थ मंडळ उसाटणे आयोजित वेलकम ट्रॉफी, गुलदस्ता, मायाची प्रेमळ शॉल आणि मोमेंटो स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा सन्मान. दामूजी पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ देण्यात आलं. मी दामोजी पाटील साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि साहेबांचा हा विशेष सन्मान सोहळा सन्मान चिन्ह देऊन त्यांना हा सन्मानित केलं जात आहे. मायाचे प्रेमळ शॉल आणि गुलदस्ता. धन्यवाद दामोजी पाटील. मी नाथाजी पाटील यांना विनंती करतो आणि भगवानजी टेंबे तोंडरे की आपला देखील इथे सन्मान केला जाईल. आपणही स्वागत कक्षामध्ये आम्हाला जॉईन करायचं आहे. भगवानजी टेंबे यांचा इथे सन्मान आणि नाथाजी पाटील यांचा केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भगवानजी टेंबे यांचा सन्मान करायचा. सन्माननीय आयोजक दिलीप सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होतोय. थँक्यू सो मच. सन्मान सोहळा समाप्त होतोय. जाऊया मॅचकडे. आणि आज ज्या संघाने सर्वाधिक धावा बनवला तो संघ आहे गोरपे. देवाने 46 धावांची नाबाद खाली खेळी केली, शेवटच्या बॉलपर्यंत थांबला आणि इथे खूप चांगल्या धावा बनल्यात. जाऊया कॉमेंटरी बॉक्समध्ये आणि पुन्हा एकदा ऐकूया आमचे करण कालन सर यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर आणि रोशनजी पाटील सर. वेलकम बॅक. वेलकम ट्रॉफी 2026 पर्व. आणि या पर्वामध्ये ही 5वी रजनी या स्पर्धेची आणि 5व्या रजनीचा हा एफ पोलमधला आपण सामना एन्जॉय करत आहोत. मसोबा पांगड्याचा पाडा आणि जय खांडेश्वर गोरपे या दोन संघांदरम्यानची लढत आहे. 77चा चेस आहे. जबरदस्त पहिला डाव राहिला जिथे सर्वोत्तम आपल्याला 17 बॉलमध्ये 46 धावा पाहायला मिळाल्या. 17 या धावसंख्येवरती कॅच सोडल्यानंतर देवाने जी बॅटिंग केली जबरदस्त. 46 इंडिव्हिज्युअल त्याने बनवल्या. 76 झालेल्या जय खांडेश्वर गोरपेच्या आणि 77च्या चेसमध्ये पारंपरिक आघाडीची जोडी आली आहे. सागर फराड आणि अमोल फराड या दोन्ही बॅटर्सला आपण पाहतो आणि दोघंही जर राहिले तर 77 धावा होण्याची शाश्वती मी जरूर देऊ शकतो. सामन्याला होती सुरुवात. पहिल्या षटकामध्ये ओमकार पाटील. पहिला बॉल. सामन्याला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल रायझिंग लेंथ बॉल होता पण ज्या पद्धतीने तो राईज झालेला बॅटवरती आला नाही अमोलचा. स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. ॲक्शन ही प्ले. येस एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता अमोलचा मात्र बॉल त्याला कोण बदलला बॉलचा. राऊंड द विकेटने आले. टप्पा पडला बॉल बाहेर निघाला आणि जी काही उसळी होती त्यामुळे बॅटर देखील बीट झालाय. डॉट बॉल पहिला आलाय. ओमकार ऑन साईडला उडवायचा होता. फटका तर फसलाच होता पण गॅपमध्ये स्क्वेअर लेगकडे देवा पोहोचतोय जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता अगोदर. डीपमध्ये स्क्वेअर लेगला तो पोहोचल्यानंतर उचलून थ्रो करेल. पहिल्या 2 धावा येत असताना पाकड्याचा पाडा संघासाठी 77 धावांचा चेस आहे. आज पहिल्या मॅचसाठी बराचसा वेळ गेलेला आपला आणि पहिला बॉल ठीक या मॅचचा आपण बघितला 8:12 पडलेला आहे. या इनिंगचा विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहेत या देखील सूचना मी पहिल्या मॅचपासून तुम्हाला करत आहोत आणि पहिल्या दिवसाच्या पहिल्या मॅचपासून हे रूल जे काही आहेत ते फॉलो करण्यात येत आहेत. ओमकार फुल टॉस होता. बॉलच बॅक मिड ऑन द फिल्डर आहे. थोडंसं फंबल झालंय मात्र चान्स घेतली नाही. सागर आणि अमोलने दोघांनी एकमेकांना नकार दिला कारण ही जी काय बॅटिंग ऑर्डर आहे दोघांवरती ती जबाबदारी आहे. सागर फराड ओम्स MTC या ऑफिशियल वाहिनीचे फाउंडर देखील आहेत जे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि बरेचसे टेक्निकल टीम MTCची या संघामध्ये खेळते. फुल लेंथ बॉल खोलात होता.
अटेम्प्ट तर केला, मिड विकेटला चाललाय पण कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही आणि इवन बॅटचा फेस ओपन करण्यासारखा हा फटका देखील नव्हता. बॉल चांगला आलाय, सिंगल येते, सिंगल धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. रोशन फराड, नीरज पहिल्या इनिंगमध्ये जरूर थोड्या चुका झालेल्या तिकडे. साहिल फराड देखील इन ॲक्शन आहे. फुल तिकडे होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला, काऊ कॉर्नरवरून फार वेगाने फिल्डर आले, चांगली फिल्डिंग. एकाच हातामध्ये जेव्हा बॉलला उचललं जातं तेव्हा डबलला चान्स भेटत नाही. भगवान सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 4 या आकड्यावरती. स्टार्ट भेटला नाही, सिंगल डबलने 77 होणार नाही आणि पॉवर प्लेला जर तुम्ही कॅपिटलाइज करताय, स्टार्ट तुम्हाला भेटतोय तर ऑन ट्रॅक असाल तुम्ही, अन्यथा रिक्वायर्ड रेट वाढत चाललाय. आता शेवटचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, एक्स्ट्रा कव्हर येत आहेत व्यवस्थित, कॅच ड्रॉप झाली आहे. शेवटी जजमेंट देखील चुकलं त्यांचं. जेव्हा थांबलं असं वाटलं की बॉलच्या बरोबर खाली आले, तसं नाही झालं. बॉल थोडा त्यांच्या पुढे पडलाय. जीवनदान मिळते, त्या बॉलला धावा 2 येत आहेत आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज टोटल स्कोर सध्या 6 नाबाद. बरोबर 24 बॉलचा खेळ बाकी आहे, 71 धावांची गरज आहे. मोसोबा पाकड्याचा पाडाला. षटक पहिलं संपलंय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 6. स्टार्ट भेटला नाही आणि पहिल्या डावाकडे जर आपण गेलो, बरीच मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात जेव्हा तुम्ही पहिल्या डावामध्ये खेळता. आणि जी काही कॅच सोडली होती देवाची आणि त्यानंतर अरे देवा हा डाव संपल्यानंतर त्यांचे प्रेक्षक देखील म्हणले असतील ज्या पद्धतीने देवाने खेळ केला. 46 त्याने बनवल्या. टॉस झालेला नेक्स्ट मॅचचा आहे आणि संग्राम 11 इथलं संघाने तो जिंकलेला आहे. ऋणव 11 नारायणच्या अगेन्स्ट. दोन्हीच एकाच कॅलिबरच्या टीम आहेत आणि या विभागातल्या 2 दर्जेदार टीम्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट मॅच त्यांचा आहे आणि त्यानंतर आपण दर्शित 11 गावदेवी काकडवाल आणि त्यांच्या अगेन्स्ट याच गावचा संघ असेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. आज सुपर 8ला आय थिंक ते क्वालिफाय देखील झालेत मुंबईच्या स्पर्धेमध्ये. दोन्ही इन्फॉर्म टीम्स आहेत, काकडवाल उसाटणे. आणि यानंतर मात्र आपण संग्राम 11 नितलस आणि ऋणव 11 नारेन या 2 संघांना पाहणार आहोत. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे, प्लेयर डगआउटच्या दिशेने जाऊन थांबा, वेळ नाही आहे. मॅच संपल्यानंतर लगेचच आपण मॅचला सुरुवात करतोय. सेकंड ओव्हर मिलिंद. पहिला बॉल आडवा बॅटने जरूर, मात्र इकडे चूक झाली आहे तिकडे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पहिली बाउंड्री येते पाकड्याच्या पाड्यासाठी सागरच्या बॅटमधून. लॉंग ऑनचा फिल्डर शनी यांच्याकडून झाले आणि पहिली बाउंड्री येत असताना गरज या गोष्टीची. धावा येतात, बाउंड्री आली आहे आणि सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 10-67. अजूनही बनवायच्या 23 बॉलमध्ये. पोल तर केला बॉल, मिड विकेट कडे चालला, फ्लॅट सीमारेषेचा बाहेर. 6 धावा, षटकार. मुवमेंट नव्हती, मात्र शेवटी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळाला. कंट्रोल स्ट्रोक होता. शेवटी बापूना थोडासा पॉज घेतला होता त्याने. ट्रिगर मुवमेंट, थोडासा पॉज, बट देन डिस्पॅच चांगल्या पद्धतीने केलं त्यांनी. मिड विकेटच्या बाहेर गेलेला बॉल. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या आहेत आणि जे 2 फटके गेल्यानंतर 4 फिल्डर सध्या बॉलरकडे आलेत. कारण धावा थांबवायचे आहेत त्यांना. सुरुवात ऑलरेडी दिलेली होती कारण पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग झाली होती. गोलंदाज आपल्याला ओमकार पाटील पाहायला मिळाले होते. आता सेकंड ओव्हरमध्ये मिलिंद आला आणि मिलिंदवरती आक्रमण. मिसफिल्डचा चौकार गेला. मॅच स्टार्ट झाली तिकडून. षटकार देन आला. मॅनेजमेंट टीम सांगते या जे काही करायचं आहे थोडंसं फास्ट, वेळ नाही आहे. ऑलरेडी आजच्या पहिल्या मॅचला जवळपास 2.25 तास गेलेले आहेत. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला या लवकर.
17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 बॉलमध्ये जरूर आपल्याला 10 धावा पाहायला मिळतात. पुढचा बॉल मिलिंद उडवलाय रेंज मध्ये बॉल लॉंग ऑफ कडे चाललाय खरा फिल्डर आत. ओहो बटरफ्लाय कॅच पकडली आहे आणि सागरला जावं लागेल. ओमकारच्या कॅचने डाव संपलाय. इन ॲट नंबर फर्स्ट डाव सागर फराड बॅक टू द पॅव्हिलियन. नव्हते बॅटर पेसने बीट केलं पूर्णपणे. चांगला वेग या बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोरपेचा मिलिंदची स्वेदना आपण सेकंड ओव्हरमध्ये पाहत आहोत. स्कोअरबोर्डचं प्रेशर देखील बॅटर्सवरती बिकॉज स्टार्ट भेटला नाही. पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या. इकडे आल्या सागरची विकेट पडली आहे. पुढचा बॉल मिलिंद कवचच्या कॅपमध्ये बॉल चांगला ड्राईव्ह केला. बॉलला कवचला चाललाय 2 फिल्डर 1 बॉल. शेवटी काय घडलं पाहूयात. आणि फिल्डर देखील तिकडे चला ठीक आहे आपल्याला अंपायर चौकार. सर 4 धावांनी धावसंख्या पुढे चालले. 20 खोलात होता बॉल हवे त्या एक्स्ट्रा कव्हर थोडासा मागे आलाय. चांगली कॅच. 1 विकेट डाऊन. किरण काळुखे इज वॉकिंग बॅक. दुसरा धक्का. चांगली कॅच आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाली शनीकडून. आणि अर्थातच 2 षटकांचा खेळ आता संपला. धावा 20 आहेत आणि 2 विकेट. 18 बॉलचा खेळ बाकी आणि उर्वरित 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये अजूनही बनवायचा आहे 56 धावा बॅटिंग करणाऱ्या 57 धावा बॅटिंग करणाऱ्या पागड्याचा पाडाला. कैलास शेठ पाटील यांच्याकडून मलंगडवाडी यांच्याकडून कॅश प्राईज झालं. गोरपे संघ जर हा सामना जिंकला तर त्यांना 500 रुपयांचा कॅश प्राईज दिला जाईल. 20 धावा झालेल्या 20. 18 बॉल 57 धावांची अजून या मॅचमध्ये गरज आहे. बॅटिंग करत असताना आपण पागड्याचा पाड्या संघाला पाहतोय. अमोलने स्टार्ट जरूर केलेला आहे. 5 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. सागरने त्यानंतर आक्रमण केलं त्याची विकेट. किरण आला त्याच्या बॅटमधून एक चौकार आला त्याची विकेट. 2 विकेट आतापर्यंत पडल्यात. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलेला आहे रोशन फराड. पार्टनरशिप करावी लागणार आहे. 18 बॉल 57 हे अंतर सध्या उरलंय. आणि 3rd ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय वन्स अगेन ओमकार. P1 मध्ये चांगली बॉलिंग त्याने केली होती. पहिला बॉल फुल टॉस. इट्स अ बीमर. अंपायरने देखील सिग्नल दिला. बॅकवर्ड स्क्वेअरकडे बॉल चाललेला आहे. देन इकडे आता दोघे थांबलेत पुन्हा. 9चा सिग्नल आलाय.
मिळतील 2 धावसंख्या 22 वरती पोहोचली. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 55 धावांची गरज आहे. इकडून रोशन आणि अमोल करून जर पार्टनरशिप होते तर या मॅचमध्ये ते जरूर येतील. पार्टनरशिप पाहिजे आणि ती वेगाने पाहिजे, कारण करंट रन रेट फक्त 11च आहे, तो तुम्हाला वाढवावं लागणार आहे. फ्री टॉन चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळतात बिकॉज लेफ्टी बॅटर आता आलेले आहेत. ऑन साईडला लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर आहे. आणि इथून खऱ्या अर्थाने संधी आहे बॅटिंग करणाऱ्या पाकड्याच्या पाड्याला. स्टार्ट भेटला नाही, पॉवर प्लेमध्ये तितक्या धावा नाही. 18 बॉल. विकेट हॅट्रिकसाठी हार्दिक प्रकाश पाटील यांच्याकडून 1,000 रुपयांचं क्रॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. 18 बॉल 55 धावांचं हे समीकरण आहे. ट्रीट खेचून यावेळेला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र इकडे बॉल लॉंग ऑनकडे चाललाय. थोडी मिस्टेक झाली आहे, फिल्डर पडलाय, उचलून आता थ्रो करेल. 1च धाव. अमोलला स्ट्राईक करायचं आहे आणि ती क्षमता देखील त्याच्याकडे. फार कमी वयामध्ये खुल्या गटातील क्रिकेट खेळलेलं आहे आणि सपशील इथे जी बॅटिंग केलेली आहे देवाने पहिल्या इनिंगमध्ये त्याच्याच खेळीला उत्तर द्यायचं अमोल फराडला आणि ते जर दिलं तर या मॅचमध्ये टीम पाकड्याचा पाडा. 23 झालेले आहेत. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. फुल लेंथ बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डबलला चान्स घेतली आहे, थ्रो येतोय आणि त्यामध्ये 2 धावा देखील. ओहो, क्लीन बोल्ड. बॅट आणि पायाचा मधून थेट यस्त्यांवरती बॉल आलाय. त्रिफळा उद्ध्वस्त. 25 ला तिसरा धक्का. तिसरी विकेट आली आहे. दोन्ही ओपनर पॅरलन मध्ये गेले. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर देखील गेलाय. मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रतीक फराड. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 52 धावा. हे अंतर थोडंसं आता वाढत चाललंय आणि मॅच थोडीशी फसत चालली. दुसऱ्या बाजूने चांगली बॉलिंग करतात ओमकार, ज्याने पहिल्या षटकामध्ये देखील चांगली बॉलिंग केली होती. P1 मध्ये एकही बाउंड्री आली नव्हती. जरूर त्याला विकेट भेटली नव्हती, पण त्याने स्टार्ट करू दिलं नव्हतं धावसंख्येला. फक्त 6 धावा P1 मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. उडवलाय बैठक. टायमिंग जुळला आणि बॉल डोळ्यांचा नजरेआड. इट्स आउट ऑफ साइट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून षटकार. फुटवर्क चांगला पाहायला मिळाला. शफल झाला 2 विंडोज मध्ये सध्या आपण पाहतोय. राऊंड द विकेटने आले ओमकार. लेग स्टम्पला पडलेला बॉल आणि थेट ऑन साईडला गुडघाट टेकवला आणि बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर टेकवलंय. चांगला फटका. याच कॉन्फिडन्सने बॅटिंग करावी लागणार आहे. 14 बॉल 46. कोलात ड्राईव्ह केलं समोर. लॉंग ऑनकडे बॉल चालला. फिल्डर आले देवा. फिल्डिंग चांगली. थ्रो अँड ड्राम केला आणि त्याचा फायदा झालाय. 2 धावा तर कंप्लीट करतात प्रतीक आणि रोशन. 2 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 33. 33 धावा धावफल करते. 13 बॉल 44 धावांची गरज आहे आणि इकडे चान्स जरूर घेणार आहे बॅटर, कारण 13 बॉल उरलेत. धावा पाहिजे 44. ओमकार शेवटचा बॉल या षटकातील. पुन्हा बसला होता, मात्र इकडे कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही. लॉंग ऑनकडे चाललाय देवा. थांबला. डबलला चान्स. जा वेगाने रोशन फराट धावत आहे. पहिली धाव फार वेगाने धावला आणि डबलला ती चान्स क्रिएट केले. त्याने स्ट्राईक त्याच्याचकडे असेल. षटक संपन्न होत्या. 3 धावा 35 बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये बनवायचा बॅटिंग करणाऱ्या अजय मसोबा पागड्याचा पाडाला 42 धावांची गरज.
3 षटकांचा खेळ संपला आणि फक्त आता 3च मिनिटं बाकी आहेत. सो प्लीज तुम्हाला फास्ट खेळायचं टीम जय खांडेश्वर गोरपे जे सध्या तरी या धावसंख्येला डिफेंड करत असताना आपण पाहतोय. 12 बॉल 42 धावांची गरज आहे. सामना सध्या तरी फसलाय, पण जो प्रतीक 4थ्या क्रमांकावरती 5व्या क्रमांकावरती येत असताना खेळलाय तिथून मागच्या 3 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. मॅचमध्ये थोडंसं का होईना पण वर डोकं केलंय पाकड्याचं पाड्याचं बॅटर्सने देखील आणि इकडून शेवटपर्यंत अटॅक होत राहिला. 21ची सरासरी आहे, 42 बनवायचे आहेत. बॉल फक्त उरलेत 12 आणि टाईम उरला या षटकासाठी फक्त 3 मिनिटं. लक्षात घ्या कॅप्टन गोरपे. पूल तर केलाय, बॉल येतोय, फिल्डर उपस्थित आहे मात्र त्याचा वाक्या बाहेर थेट कॉम बॉक्स मध्ये षटकार. चांगली स्ट्राईक केले, पूल करत असताना फटका पाहायला मिळाला मिड विकेटचा बाहेर. समीकरण बदलतंय. 41 धावा रेंज हिटिंग होती, शफल झाला अगोदर आणि बॉल जसा त्याच्या जवळ येत होता सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 11 चेंडू 36 धावा. मॅच बनत चालले. रोशन आणि प्रतीक दोघे अटॅक करतात. फुल टॉस आहे, गॅप मध्ये चाललाय, लॉफ्ट करत असताना मिड विकेट काऊ फेस दोघही फिल्डर आले, दोघांना भेदून बॉल सीमा पार चौकात. चांगला फटका पाहायला मिळाला. दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेले. धावा संख्या 45 वरती पोहोचले. 10 बॉल 32 धावांची गरज आहे. लगेचच बॉलरकडे आपल्याला जवळपास खेळाडू जात असताना पाहायला मिळतात. ती प्लॅनिंग गरजेची आहे कारण इथून मॅच जाऊ शकते. ज्या वेगाने बॅटिंग केली जाते. 4 जून सध्याचा खेळ सुरू आहे. मागच्या आपण 5 बॉलचा खेळ बघितला तर धावा आलेल्या आहेत त्या 20 धावा. समोर हॅमर केलाय, लॉंग ऑन द कॅच सोडली आहे. डबलला चान्स जरूर इकडे पाहायला मिळते आणि या कॅच ड्रॉपने पहिल्या डावामध्ये जर गोरपेने तर खेळ चांगला खेळलेला आहे. देवानेची बॅटिंग केलेली आहे. 46 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि 77च्या चेसमध्ये सध्या 47 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 धावांची अजूनही गरज आहे. मॅच क्लोज आहे. या 3 बॉलवरती जर मोठे फटके येतात तर मात्र मॅचमध्ये पाकड्याचा पाडा, अन्यथा गोरपे टीम स्ट्रॉंग पोझिशन मध्ये असेल. पुढचा बॉल गोलंदाज अजय. फुल टॉसर जरूर होता. बॉल झाला काऊ फेसला, पहिल्या बाउन्स वरती कव्हर केलाय. नॉन स्ट्राइकला थ्रो आलाय आणि योग्य त्या वेळेला पुन्हा ती बॅट आले पॉपिंग क्रीज मध्ये. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय वेस्ट नो बॉल साठी. विकेट हॅट्रिकला कॅश प्राइज आलंय हार्दिक प्रकाश पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं. आज नो बॉल असेल तर या गोष्टीचा फटका बसणार आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण मॅचमध्ये आणणारी बॅटिंग सध्या तरी प्रतीक आणि रोशन दोघंही करत आहेत. 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर देऊन ही पार्टनरशिप सध्या तरी जमलेली आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. फुल टॉस तर होता, अबॉव दी वेस्ट आलाय. पूल करत असताना या धावा मिळतात 2. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. टोटल स्कोर सध्या 49. बॉल उरलेत 9 आणि 9 बॉलमध्ये धावा पाहिजेत त्या 28. 9 बॉल 28 धावांची गरज आहे. चांगला खेळ सुरू आहे. ज्या मॅचमध्ये सुरुवातीला डॉमिनेट करणारी बॉलिंग केली गोरपेच्या बॉलर्सने, त्याच मॅचमध्ये सध्या तरी काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. प्रतीक जेव्हा आला मैदानाच्या आतमध्ये तिथून खऱ्या अर्थानं ही मॅच चालू झाली आहे. धावा यायला सुरुवात झाली आणि चांगली साथ त्याला रोशन फराटने देखील दिली आहे. फ्री टॉन आहे. 9 बॉलमध्ये 28 धावा बनवायच्या बॅटिंग करणाऱ्या पाकड्याच्या पाडाला. कंपल्सरी चेस आहे. बराच वेळ गेला प्लीज टीम गोरपे. नो बॉल 28 धावा. हे समीकरण सध्या तरी आपण पाहतोय. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर सध्या सेट आहे. गोलंदाज तयार होतोय. फ्री हिट. 9 बॉल 28. अर्ली बॅट स्विंग कमी गतीने टाकला होता. रोशन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स होती, चूक झाली. थ्रोला कव्हर करताना नाही बॉलर अजयला.
धाव येते लेग बाईटचं एक आणि एका धावेने स्कोर सध्या जाऊन पोहोचला पुढे 50. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे. हे 2 बॉल फार इंटरेस्टिंग असतील. मागचा बॉल फ्रीटला जास्त कॅपिटलाइज करता आलं नाही. लेग बाईटची एकच धाव आलेली आहे आणि उर्वरित आता 8 बॉलमध्ये 27. चांगला खेळ केलाय रोशनच्या बॅटमधून. आपल्याला मागच्या 5 बॉलमध्ये 14 धावा पाहायला मिळाल्यात. प्रतीकच्या बॅटमधून आपण 10 धावा 4 बॉलमध्ये बघितलेल्या आहेत. ही जी 4th विकेटसाठी पार्टनरशिप जमले त्यामुळे संघर्ष इकडे दुसऱ्या बाजूने गोरपेच्या बॉलर्सला फिल्डर्सला करावा लागतोय. 8 बॉल 27. ओहो ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल बॅट आणि पायाचा मधून निघून गेला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. आणि इकडे आता बॅटिंग टीमने पुन्हा अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं बिकॉज लास्ट रिव्ह्यू सक्सेसफुल होता. सो पुन्हा तो त्यांच्याकडे रिटेन होता आणि आता त्यांनी तो घेतला आहे. चेक करण्यात येईल थर्ड अंपायरद्वारे बॉल एक्झॅक्ट कुठे पडलाय कुठून गेलाय. थर्ड अंपायर सध्या वॉररूममध्ये जगदीश दूधकर सर मॅन फ्रॉम वसार. 12th मॅनला विनंती आपण थोडी शांती घ्या. नारायणचे उद्योगपती रवी शेठ हजारी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते मंचावरती. नेक्स्ट मॅच नारायण इन ॲक्शन आहे. त्यासोबत नारायणचे अभिमन्यूचे पाटील साहेब यांची उपस्थिती. सो रिव्ह्यू वन सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. सो आता बॉल उरलेत ते 7 आणि 7 बॉलमध्ये धावा पाहिजेत 27. या डॉट बॉलने बराचसा इम्पॅक्ट पडलेला आहे कारण धावांचा वेग होता आणि तोच वेग थांबवणारा पहिला डॉट बॉल आला या ओव्हरमधला. 7 बॉल 27. शेवटचा बॉल अजय. शॉर्ट बॉल पूल तर केलाय. काउफेस कडे चाललाय. फिल्डर येतोय व्यवस्थित आला. कॅसने पकडली आहे. 1 विकेट डाऊन आणि मॅच मध्ये कमबॅक मोमेंटम खेचत असताना 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावांची गरज आहे. गोरपेचा अगेन्स्ट पागण्याचा पडाला. असं घेतलं तुम्ही 25 मिनिट्स. दॅट्स आता मॅनेजमेंट टीमचा आणि स्कोररचा देखील सिग्नल आलाय. 4च फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. लक्षात घ्या स्लो ओव्हर रेटमुळे ही तुम्हाला पॅनल्टी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावांची गरज आहे मॅचमध्ये पागड्याचा पाडाला. प्रतीक फराड आहे. 4 बॉल 10 त्याने बनवलेला आहे. मॅच बनवू शकते. सुरुवातीच्या 2-3 बॉलवरती जर मोठे फटके आले मॅच ऑन असेल आणि सुरुवातीचे 2-3 बॉलच सांगून देतील. लास्ट ओव्हर मॅचचा टोन सेट करणारी होती. तो टोन सेट झालाय आणि मोमेंटम सध्या तरी गोरपे टीमकडे आहे. लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑफ आहे. थोडासा एक्स्ट्रा कव्हर रिझन देन ऑन साईडला पॅक केले. 4 फिल्डर त्यांनी लावलेले आहेत. खेचण्याचा प्रयत्न एज होती. बॉल चाललाय फाईन. सध्या तरी फिल्डर फार वेगाने धावतायत. शेवटी फाईन लेगकडे बॉल निघून गेलाय. चौकार. वरती सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि बनवायचा 23 धावा बॅटिंग करणाऱ्या पागड्याचा पाड्याला. पॉझिटिव्ह इंटेंटने केलं. त्या आत्मविश्वास फार इम्पॉर्टंट असतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. सुरुवातीचे जे काही विकेट पडले त्याचा कोणता इम्पॅक्ट प्रतीकच्या बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. 5 बॉल 23. देवा वन्स अगेन. ओहो चेंडूवरती नजर नाहीये. बॅट मात्र फिरली. बॉडीचा बॅलन्स केला आणि पूर्णपणे शरीराची जितकी ताकद होती तितकी ताकद झोकली होती या फटक्यामध्ये. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्टच झाला नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल आणि हलका कटर आउट कटर होता. बॅलन्स नव्हता. खाली पडलेत प्रतीक. बॉल बाकी 4. 23 पाहिजे. 4ही बॉल जर बाहेर गेले तर ही मॅच असेल पागण्याच्या पाड्याची. वन्स अगेन तसाच फिरून मारण्याचा प्रयत्न. पील तर होतीये मात्र अंपायर्स कडून कोणताही सिग्नल नाही. इट्स अ डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच संग्राम 11 नितलस आणि ऋणव 11 नारायण. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे प्लेअर डगआउटच्या दिशेने जाऊन थांबा आपण प्लीज.
आणि फिल्डिंग करणारी टीम रेडी राहा. आपण शेवटचा बॉल जसा पडेल तुम्हाला फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. सचिन शेठ पाटील यांची उपस्थिती मंचावरती. स्वागत आहे आपलंही. बॉल सध्या बिहाइंड द विकेट चाललाय आणि मॅच सध्या तरी बॅटर्सने सोडलेली दिसते. दुसऱ्या बाजूने बॉल सोडला शॉट फाईन लेगच्या फिल्डरने, कारण फक्त फॉर्मॅलिटीज 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजे त्या 22. 22 अंतर आहे. लॉंग ऑफला आता बाहेर पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लागला त्यांनी आत आणलंय. 2 बॉल 22. फॉर्मॅलिटीज सध्या तरी आहेत. एक्स्ट्रा जर आल्या तर या मॅचमध्ये पाकड्याचा पाडा. कॅच ड्रॉप झाली आहे. डॉट आला. 1 धाव येते. कॅच ड्रॉप झाली आहे आणि शेवटचा 1 बॉल आता फक्त बाकी आहे. औपचारिकता या मॅचची 21 अंतर आहे. पाहूयात किती धावांचं अंतर कमी करण्यात येतं आणि किती धावांच्या फरकाने आपण ऑफिशियल डिक्लेअर करू या मॅचचा विनर. पुढचे दोन्ही टीम्स रेडी राहा. आपण नारायण टीम आय थिंक तुमची बॅटिंग आहे. चला तर लवकर प्लेअर डगआउटच्या दिशेने जा आणि तिकडून ओपनिंग पेअर पाठवा. हार्ड लक टीम. जय मसोबा पाकड्याचा पाडा. सामना जरूर त्यांनी गमावलाय. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ उसाटणे आणि वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीने आभार. अभिनंदन टीम जय खांडेश्वर गोरपे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 46 धावा ज्याने बनवल्या तो देवा शिसवे मॅन ऑफ द मॅच. आणि आता आपण वळवणार आहोत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. तर सन्माननीय पाहुणे युवराजी जाधव साहेब ज्यांच्या माध्यमातून फायनल मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच कूलर देण्यात आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर उत्कृष्ट आयोजक सन्माननीय भालचंद्रजी पाटील नारायणगाव